मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे मुंबईमध्ये आंदोलन करणार होते। ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबतचं मनोज जरांगे यांनी मागणी केली होती। या संदर्भामध्ये सरकारसोबत अनेकदा बातचीत सुद्धा केली, सरकारसोबत अध्यादेश सुद्धा काढायला लावला, मात्र सरकारकडून जे ते आरक्षण जे ते मिळत नव्हतं। त्या पार्श्वभूमीवरती मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता। त्या पार्श्वभूमीवरती 29 ऑगस्ट म्हणजे ऐन गणेश उत्सवाच्या काळामध्ये मुंबईतील आझाद मैदान येथे आंदोलनाचा इशारा हा दिला होता तो म्हणजे मनोज जरांगे पाटील यांनी। आणि या आंदोलनादरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानामध्ये उपोषण करणार असल्याचं सुद्धा म्हटलं होतं। यंदा जर आंदोलन केलं, उपोषण केलं तर आरक्षण घेऊनच जाणार असं सुद्धा वक्तव्य त्यांनी केलं होतं। साधारणतः जेव्हापासून त्यांनी आंदोलनाची हाक दिली त्यापासून मराठा आंदोलकांनी तयारी सुद्धा झाली होती। आंदोलकांसोबत ते मुंबईमध्ये दाखल होणार होते आणि मुंबईच्या आझाद मैदान येथे दाखल होऊन ते उपोषण करणार होते, अशी सुद्धा तयारी जी ती संपूर्ण झाली होती। या तयारीमध्ये पाहायला गेलं तर संपूर्णपणे आंदोलक जे मराठा समाजाचे होते ते येणार होते। सध्या स्थितीत मनोज जरांगे पाटील हे त्यांच्या आंदोलनास्थळी आपल्याला सध्या पाहायला मिळतात, जिथे त्यांनी संपूर्णपणे माध्यमांशी संवाद साधत आहेत। यामध्ये त्यांनी ज्या म्हटलं होतं ते म्हणजे 29 ऑगस्ट रोजी ते मुंबईमध्ये येणार आणि आंदोलन जे ते करणार असं सुद्धा त्यांनी म्हटलं होतं। मात्र साधारणतः आपण पाहतोय की एकंदरीत ज्या प्रकारे आंदोलनाचा इशारा त्यांनी दिला होता, मात्र मुंबईतील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे आणि मुंबईमधील ऐन काळामध्ये गणेश उत्सव सुद्धा आहे पाहायला मिळतंय। आणि अशा वर्दळीच्या काळामध्ये ज्या वेळेला गणेश उत्सव सुद्धा आहे आणि या सगळ्यामध्ये मुंबईच्या कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती मनोज जरांगे पाटील यांना 29 ऑगस्ट रोजी मुंबईमध्ये त्यांचा जो आंदोलन धडकणार होतं त्या आंदोलनाला परवानगी जी आहे ती नाकारण्यात आलेली आहे। या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती न्यायालयाकडून निर्देश देण्यात आलेले आहेत। न्यायालयाचे निर्देश काय ते आपण जाणून घेणार आहोत। मात्र सध्या पाहतोय मनोज जरांगे यांची जी प्रमुख मागणी होती ती म्हणजे ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावं। यासोबतच त्यांच्या मागणीला घेऊन ते मुंबईच्या आझाद मैदानात बेमुदत उपोषण जे ते करणार होते। मात्र या आंदोलनाची सगळी तयारी सुद्धा झाली होती। एकीकडे गणेशोत्सवाची धूम आहे, मुंबईमध्ये सर्वत्र गणरायाचं आगमन झालेले आहे। सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये असेल किंवा घरगुती बाप्पा असतील यांचं सुद्धा आगमन आता होत आहे। आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती उत्साहाचं वातावरण असताना अशा प्रकारे जर आंदोलन त्या ठिकाणी झालं तर निश्चितच मुंबईच्या सगळ्या परिस्थितीला असेल, मुंबईच्या सगळ्या एकंदरीत ज्या प्रकारे आपण पाहायला गेलं तर पोलीस फौजफाटा जो तो ऐन गणेशोत्सवाच्या काळामध्ये तैनात असतो, त्या सगळ्यामुळे गडबड जी होऊ शकते, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो। त्यामुळे या सगळ्याचा विचार करता न्यायालयाकडून जी ती परवानगी जी ती नाकारण्यात आलेली आहे। न्यायालयाचा नेमका निर्देश काय ते आपण जाणून घेणार आहोत। मनोज जरांगे येत्या 29 ऑगस्ट रोजी मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन करणार होते। जरांगे यांच्या याच आंदोलनाविरोधात एक जनहित याचिका सुद्धा दाखल करण्यात आली होती। दुसरी याचिका ही ऍडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी दाखल केली होती। गुणरत्न सदावर्ते यांनी काल आझाद मैदान पोलीस स्टेशन येथे जाऊन एफआयआर दाखल करण्यास सुद्धा मागणी जी ती त्यांनी केली होती आणि तक्रार सुद्धा त्यांनी दाखल केली होती। कारण मुंबईमध्ये साधारणतः उत्साहाचं वातावरण आहे। मुळात मुंबईमध्ये उत्साहाचं वातावरण असण्यापेक्षा मुंबई ही साधारणतः धावती मुंबई आहे, सातत्याने तिकडे काम जे सुरू असतं आणि अशा परिस्थितीमध्ये आंदोलन जर झालं तर निश्चितच कायदा सुव्यवस्था निर्माण होईल। त्यामुळे गुणरत्न सदावर्ते यांच्याकडून तक्रार जी ती दाखल करण्यात आली होती। याशिवाय या दोन्ही याचिकांच्या माध्यमातून जरांगे यांच्या आंदोलनाला विरोध करण्यात आला होता। सध्या सणासुदीचे दिवस आहेत, मुंबईत गणेशोत्सवामुळे मोठी गर्दी होणार आहे। हीच बाब लक्षात घेता मनोज जरांगे यांना मुंबईत येण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे। 2 आठवड्यांपर्यंत त्यांना मुंबईत येता येणार नाही असंही न्यायालयाने स्पष्ट केलंय। परवानगी द्यायची झाली तर मुंबईच्या बाहेर नवी मुंबई ठाण्यासारख्या परिसरात एखाद्या ठिकाणी परवानगी देण्यात यावी असा आदेश न्यायालयाने दिला आहे। तसेच न्यायालयाने जरांगे यांनी शांततेत आंदोलन करावं असंही म्हटलंय। साधारणतः आपण पाहतोय ज्या प्रकारे न्यायालयाने मुंबईत येऊन आंदोलन करण्यास नकार दिल्यानंतर जरांगे हे चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे। त्यांनी राज्य सरकारवर टीका सुद्धा केलेली आहे। सरकारने न्यायालयाला चुकीची माहिती दिली, त्यामुळेच न्यायालयाने असा निर्णय दिला। आमची टीम आता न्यायालयात जाणार आहे, आम्ही आमची बाजू मांडू असे जरांगे पाटील यांनी म्हटलंय। तसेच आम्ही शांततेत आमचे आंदोलन करू असं सुद्धा त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या पार्श्वभूमीवरती बोलताना म्हटलंय। साधारणतः आपण पाहतोय की एकीकडे गणेश उत्सवाचं वातावरण संपूर्ण मुंबईमध्ये आणि असं असताना मुंबईमध्ये जर आंदोलन जरांगे यांनी केलं तर निश्चितच कायदा सुव्यवस्था असेल, अनेक प्रश्न जे आहेत ते निर्माण होण्याची शक्यता आहे। त्यामुळे त्यांना परवानगी नाकारण्यात आलेली आहे। मात्र न्यायालयाच्या निर्देशानुसार मुंबईच्या बाहेर म्हणजे नवी मुंबई, पनवेल असेल किंवा ठाणे असेल या परिसरामध्ये त्यांना आंदोलन असेल तर त्यांना तिकडे परवानगी देण्यात यावी। मात्र मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन त्यांचं शांततेपूर्ण वातावरणात करावं असं न्यायालयाचे निर्देश आहेत। या सगळ्यावरती
दखल जी आहे ती या सगळ्यावरती मनोज जरांगे पाटील यांच्याकडून घेण्यात आली. त्यांनी सरकारवरती या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती ताशेरे ओढले. ते म्हणजे सरकारनं न्यायालयाला चुकीची माहिती दिली, त्यामुळेच न्यायालयाने असा निर्णय दिला. मात्र आता आमच्या बाजूने सुद्धा न्यायालय जाणार आणि त्यांना बाजू आपली मांडून दाखवणार आणि जर आंदोलन केलं तर ते शांततेच्या पूर्ण वातावरणातच केलं जाणार आहे, असं सुद्धा मनोज जरांगे पाटील यांनी बोलताना या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती आपलं मत व्यक्त केलं. त्यामुळे आता एकंदरीत परवानगी नाकारलेली आहे. मुंबईमध्ये सध्या मराठा समाजाची काय परिस्थिती असणार, मुंबईमध्ये आंदोलन नाकारलं असताना मुंबईमध्ये या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती काही घटना घडते का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं राहणार आहे. दुसरीकडे मुंबईमध्ये आंदोलन न करता ठाणे किंवा पनवेल किंवा नवी मुंबई अशा परिसरामध्ये त्यांना परवानगी देण्यात यावी असा जो काही न्यायालयाचा निर्देश आहे, त्या पार्श्वभूमीवरती 29 ऑगस्टला मनोज जरांगे पाटील आपलं लोकेशन बदलणार का, म्हणजे जे आझाद मैदान मुंबई येथे आहे ते ठाणा नवी मुंबई किंवा पनवेल या ठिकाणी वळवणार का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरा पर्सन अवधेश कोळीसह मी वैभव पाटील, मुंबई.